छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या आई असणाऱ्या महाराणी येसूबाई या एक अत्यंत धाडसी आणि कर्तृत्ववान स्त्री होत्या। छत्रपती शंभूराजांसारख्या पराक्रमी राजासोबत संसार थाटणं ही गोष्ट साधी नव्हती। मात्र पिलाजीराव शिर्क्यांच्या कन्या असणाऱ्या येसूबाईंनी हे करून दाखवलं। स्वतः शंभूराजांनी त्यांना श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का बहाल केला होता। 1689 साली औरंगजेबाने शंभूराजांना फितुरीने पकडले। मराठ्यांच्या या छाव्याला हाल हाल करून मारण्यात आले। शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटू लागले होते की आता मराठ्यांचे हे स्वराज्य संपले, म्हणून त्याने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला वेढा घातला। रायगडावरती महाराणी येसूबाई, राजाराम महाराज तसेच इतर मंत्रिमंडळ देखील होते। येसूबाईंनी तब्बल 8 महिने रायगड झुंजत शेवटी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला। मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती असणाऱ्या राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यावर जाण्याचा सल्ला दिला आणि स्वतः छोट्याशा शाहू राजांसोबत मोगलांच्या कैदेत सापडल्या। पुढे औरंगजेब दख्खन जिंकण्याच्या हेतूने संपूर्ण शक्तीनिशी महाराष्ट्रात उतरला, परंतु राजाराम महाराजांच्या पत्नी असणाऱ्या महाराणी ताराराणींनी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर खोदली। त्यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधी बनवलेला आहे। तुम्ही तो आय बटनवर क्लिक करून किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून पाहू शकता। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अझमशाह याने स्वतःला दिल्लीचा बादशाह घोषित केले। तिकडे बाहेर महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली शूर मराठा सरदार प्रचंड वेगाने मोगलांचे साम्राज्य धुळीस मिळवत होते, परंतु इकडे अजूनही महाराणी येसूबाई आणि शाहूराजे मोगलांच्याच कैदेत होते। पुढे दिल्लीचा बादशाह अझमशाह याने मराठ्यांच्यात फूट पाडण्याच्या हेतूने शाहूंची सुटका केली, सोबतच त्यांची कानभरणी देखील केली असावी। महाराष्ट्रातील 17 वर्षांच्या कैदेनंतर येसूबाईंची रवानगी दिल्लीला करण्यात आली। या काळात शाहू दक्षिणेतच होते। मराठ्यांच्या 2 गाद्या पडल्या होत्या। आपल्या मातेच्या सुटकेसाठी शाहूंची खूप जास्त तळमळ होत होती, परंतु दक्षिणेत सुरू असलेल्या या सत्ता संघर्षामुळे त्यांना काहीही करता येत नव्हते। पुढे काही वर्षानंतर संधी चालून आली। 1718 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने शाहूंनी दक्षिणेतील मोगल सुभेदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत दिली। बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद हुसेन अली सोबत एक तह केला। या तहानुसार बादशहाला गादीवरून हटवण्यात आलं आणि महाराणी येसूबाईंची कैदेतून सुटका करण्यात आली। 4 जुलै 1719 साली महाराणी येसूबाई शाहूंची राजधानी असणाऱ्या सातारा येथे पोहोचल्या। तब्बल 29 वर्षाच्या कैदेनंतर येसूबाईंची सुटका झाली होती। महाराष्ट्रातल्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील हा एक मंगलमय क्षण होता। सुटकेनंतर येसूबाईंनी दक्षिणेत स्वराज्याचे झालेले 2 तुकडे पाहिले। आपल्यातल्याच संघर्षामुळे परकीय शत्रूंचे होणारे फायदे त्या शिवरायांच्या काळापासूनच पाहत होत्या। त्यामुळे येसूबाईंनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्यात 1720 साली वारणा येथे एक मैत्रीपूर्ण तह घडून आणला। इतिहासात हाच तह वारणेचा तह म्हणून देखील प्रसिद्ध झाला। आपल्या जीवनामध्ये अत्यंत खडतर आणि संघर्षमय लढा दिल्यानंतर अखेर 1731 साली महाराणी येसूबाईंनी शेवटचा श्वास घेतला। महाराणी येसूबाईंसारख्या अत्यंत संघर्षमय जीवन जगणाऱ्या एका माऊलीला इतिहास मात्र विसरून गेला। त्यांच्या जन्म आणि मृत्यूची देखील नक्की तारीख आपल्याला माहीत नाही। इतिहासातही त्यांच्या जन्म आणि मृत्यूची कुठलीच नोंद नाही। त्यांनी दाखवलेल्या साहसाची आणि कर्तृत्वाची माहिती इतिहासही आपल्याला देत नाही। महाराणी येसूबाईंचा हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाला पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुढील व्हिडिओत आपण अशाच एका इतिहासातल्या महापराक्रमी स्त्रीचा इतिहास पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।